जाती प्रवर्गातील वर्गीकरण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. 10 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने शासन निर्णय काढून फक्त 4 दिवसामध्ये सुट्टीच्या काळात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असताना देखील उपवर्गीकरण करण्याचा कार्यक्रम सुरू केला आणि हा कार्यक्रम अतिशय कमी वेळात असल्याने राज्यातील अनुसूचित जातीच्या लोकांना बाजू मांडण्याची पूर्ण संधी न देता कार्यक्रम गुंडाळण्याचा तो कार्यक्रम केला. याचा SC/ST रिझर्वेशन ॲक्शन कमिटी निषेध करीत आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील 6-1 असा निकालाने 1 ऑगस्ट 2024च्या निकालानुसार अनुसूचित जातीमध्ये अबकड उपवर्गीकरण करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी केंद्र शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नसताना संपूर्ण भारत देशात फक्त अबकड करण्याची घाई महाराष्ट्र शासनाला झालेली आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन या ठिकाणी राजकारण केले जाते आणि असं असताना देखील अनुसूचित जातीमध्ये एकूण 59 जातींचा समावेश होतो आणि 59 जातींच्या प्रतिनिधींचं कोणत्याही प्रकारचे प्रतिनिधित्व या शासन निर्णयात नाही. राज्य शासनाने न्यायमूर्ती अनंत बदर, पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली 1 सदस्यीय समिती स्थापन केलेली आहे. या समितीने एका खोलीमध्ये बसून शासनाला अहवाल सादर केलेला आहे. अनुसूचित जातीच्या लोकांच्या राज्यातील कोणत्याही प्रकारच्या हरकती न नोंदवता एकतर्फी हा अहवाल राज्य शासनाला सादर केला आणि ही कमिटी बेकायदेशीर आहे असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे आणि न्यायमूर्ती बदर यांची 1 सदस्यीय समिती तात्काळ बरखास्त करण्यात यावी. राज्यातील 59 जाती ज्या आहेत अनुसूचित जातीच्या, या अनुसूचित जातींच्या जनगणना होणे या ठिकाणी आवश्यक आहे. जनगणना जर झाली तर त्यामुळे 13% आरक्षण कसं वाटप करायचं याचा निर्णय राज्य शासनाला घेता येईल. या ठिकाणी मान्य सर्वोच्च न्यायालयाला जर थांबवायचं असेल तर हा अधिकार फक्त केंद्र शासनाला आहे. संसदेमध्ये जर कायदा केला तर त्या कायद्याद्वारे मान्य सर्वोच्च न्यायालयाचं उपवर्गीकरण करण्याचा निर्णय थांबवता येईल. पण केंद्र शासन या ठिकाणी उपवर्गीकरण करण्याच्या बाजूने असल्याने तर मला या ठिकाणी वाटत नाही की केंद्र शासन असा निर्णय घेईल. त्यामुळे मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी ही बंधनकारक आहे. पण या ठिकाणी अशा आदेशाची अंमलबजावणी करीत असताना 59 जातींच्या लोकांचा समावेश या समितीमध्ये झाला पाहिजे आणि त्यांची जनगणना झाली पाहिजे. जर जनगणना झाली नाही तर 13% आरक्षण 59 जातींना कसं वाटप करण्यात येईल हा एक सर्वात मोठा पेच या ठिकाणी प्रशासकीयदृष्ट्या शासनासमोर राहील. त्यामुळे सर्व 59 जातींना पुरेपूर संधी बाजू मांडण्याची देण्यात यावी. बदर आयोग 1 सदस्यीय समिती रद्द करण्यात यावी आणि जनगणना झाली तरच या ठिकाणी निर्णय घ्यावा. जर पुरेशी संधी मिळाली नाही तर SC/ST रिझर्वेशन ॲक्शन कमिटीच्या वतीने माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये रिट याचिका दाखल करण्यात येईल असा इशारा, तसेच आवश्यकता वाटल्यास रस्त्यावरची लढाई देखील कमिटी करेल असा इशारा देखील समितीच्या वतीने या ठिकाणी देण्यात येईल.